ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नागपूरमध्ये कालपासून अधिवेशन सुरू झालेलं आहे। पहिला दिवस विरोधी पक्ष नेत्यावरून वादळी ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आजपासून कामकाजाला सुरुवात होणार आहे, परंतु नागपूरची थंडी अनुभवत अनेक आमदार मुंबईवरून किंवा आपल्या मतदारसंघामधून नागपूरमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी आणि पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत पाटील आपल्यासोबत आहेत। सकाळ सकाळ जे आहे ते या ठिकाणी मॉर्निंग वॉक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कसा त्यांचा अनुभव आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, फिटनेस जर पाहायला गेलं तर अनेक जण फिटनेसकडे आपल्याला लक्ष देतात। तुम्ही देखील व्यस्त कार्यक्रम असतो, व्यस्त कार्यक्रमातून नागपूरला अधिवेशनासाठी आलेले आहात आणि या व्यस्त कार्यक्रमातून सकाळ सकाळ मॉर्निंग वॉक नागपूरच्या रस्त्यांवरती करताना पाहायला आम्हाला मिळत आहे। काय अनुभव आहेत नागपूरच्या अधिवेशनाचे, काय सांगाल? नाही, चांगली थंडी अनुभवता येते आणि हाऊस 10 वाजता आहे, त्याच्यामुळे लवकर वॉक करता येतं। 5-6 किलोमीटर रोज वॉक करतो तो इथेही सकाळ सकाळ केलं आहे। आणि थंडी आमच्या मुंबई कोकणच्या मानाने कम्पॅरेटिव्ह थंडी जास्त आहे, त्याच्यामुळे त्याचा आनंद घेता येतो। उरणमध्ये जर तुम्ही मॉर्निंग वॉक करत असाल किंवा नागपूरमध्ये करत असाल, दोन्ही मॉर्निंग वॉकमधला फरक कशा पद्धतीने आहे याचं विश्लेषण कशा पद्धतीने? काय नाही, वॉक असतो। आपल्या इथे एवढी थंडी नसते। उरणला, मुंबईत इथे थंडी आहे। उरणला रात्री करतो, इथे दिवसा करतो आहे, कारण रात्री लेट हाऊस चालेल असं कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। त्याच्यामुळे सकाळी वॉक आठवून घ्यावा, थोडा शरीराचा व्यायाम व्हावा, ही रोजची सवय आहे, ती इथेही पूर्ण करतो आहे। तुम्ही काय सांगाल, ज्या पद्धतीने नागपूरमध्ये मॉर्निंग वॉक करताय त्याच पद्धतीने पनवेलमध्ये कशा पद्धतीचं वातावरण असतं, काय सांगाल त्याबद्दल? खरं तर हा थंडीचा सीझन हा सगळ्यांनाच व्यायामाच्या दृष्टिकोनातून प्रोत्साहन देणारा असा आहे आणि साधारणपणानं गेल्या 2-3 वर्षामध्ये थंडीचं म्हणजे तापमानामध्ये जे मिनिमम टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये घट होत चालली आहे आणि सकाळी 6-7च्या सुमारालाच हे टेम्परेचर सगळ्यात कमी असतं नॉर्मली। तर त्यामुळे याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त लोकांना स्वतःला फिट राखण्यामध्ये निश्चितपणानं मदत होते। या पिरियडमध्ये बरेच जण व्यायामाचा नव्यानं संकल्प करतात, पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। मला असं वाटतं की कुठं ना कुठंतरी त्या सगळ्या जो मतविचार असतो त्याला बळ या सगळ्या वातावरणामुळे निश्चितपणाने मिळतं। पण आमदार म्हटलं की सर्वांच्या समोर येतो म्हणजे सदरा आणि पायजामा आणि कोल्हापुरी चप्पल अशा स्वरूपाचा आमदार किंवा नेता म्हटलं की आपल्यासमोर चित्र समोर येतं। तुम्ही ट्रॅक आणि टी-शर्टवरती जाताय, लोक भेटल्यानंतर लोकांच्या भावना काय असतात? नाही, असं आहे की शेवटी यथा दृष्टी तथा सृष्टी अशा पद्धतीनं आपण पाहू शकतो। लोकांनाही आपण एकदम आपलं टिपिकल वेशामध्ये दिसण्यापेक्षा जे त्या काळाला सुटेबल आहे असा वेश करावा। घाम येतो, आपल्याला चालणं सोपं झालं पाहिजे, तर ट्रॅक पॅन्ट, ट्रॅक टी-शर्ट असणं जास्तच चांगलं। महेश बालदी आपल्यासोबत आहे, आपण अजून त्यांच्याशी जाणूया। ज्या पद्धतीने थंडी अनुभवत आहे त्यासोबतच राजकीय वातावरण देखील नागपूरमध्ये तापल्याचं पाहायला मिळतंय। विरोधी पक्षनेत्यावरून विशेष करून आरोप प्रत्यारोप होत आहेत। सरकारकडून विरोधी पक्षनेतेपद आम्हाला दिलं जात नाही असं महाविकास आघाडीची टीका आहे। कुठेही वातावरण तापलेलं नाही, फक्त मीडियाला काहीच मिळालं नाही म्हणून काल विरोधी पक्षनेता हा धरून घेतलेला आहे मीडियाने। कुठेही राजकीय वातावरण नाही, तुरळक विरोधक आहेत, काही त्या टी व्ही लावल्यानंतरच कळतं हे चाललं आहे। बाकी नाही विधानभवनात, नाही विधान परिषदेत, नाही त्या विधानभवन परिसरात कुठेही या गोष्टीची चर्चा आहे। एक राजकीय प्रश्न तुमच्या मतदारसंघातला, तुमच्यावरती आरोप होत आहेत। मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण जी झाली ते तुमच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली अशा प्रकारची तक्रार केली आहे। काल तिकडचे खासदार जे आहेत भिवंडीचे त्यांनी देखील CP ऑफिसला भेट देऊन तुमच्या विरोधात तक्रार केलेली आहे। काय तुमचं त्याबद्दल म्हणणं? आता कोणी मारहाण केली, काय केली ते पोलिसाचा प्रश्न आहे, पण ज्याच्यावर मारहाण केली तो पटेल आहे, पटेलचं पाटील केलेलं आहे आणि त्याला कोणी मारहाण केली ते पोलीस इन्व्हेस्टिगेट करतायत। पण जर पटेलचा पाटील झालेला असेल आणि त्या मनसेच्या कार्यकर्त्याकरता एवढी महाविकास आघाडी तिथली जर कार्यरत असेल तर अनेक ठिकाणी तिथे अत्याचार होतात, त्याच्यातही त्यांनी लक्ष द्यावं। बाकीचं सर्व आम्हीच बघतो, त्यांना काम राहिलेलं नाही आणि समोर हार दिसते आणि वेळ नसतो। संसद चालू आहे, इथे विधानसभा चालू आहे, हे असताना लोक संसदेच्या चालू दिवशी येत आहेत, त्यांना तिथे काहीतरी नवीन गबाड उरणला सापडलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हल्ली उरणची वाट धरली आहे।
थोडे दिवस धरतात, अनेक जणांनी धरलेली, देशातल्या थोड्या मोठ्याने धरलेली मी बघितलेली होती आणि आता ते काय दिसत नाहीत. अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये मी तुमची मुलाखत घेतली होती, त्यावेळी देखील तुमचं म्हणणं होतं की शेकाप पूर्णपणे रायगडमधून नष्ट होईल असं तुमचं म्हणणं होतं. आता शेकापची परिस्थिती आणि महाविकास आघाडीची परिस्थिती कशा पद्धतीने तुमच्या मतदार? शेकाप तुम्हाला अख्ख्या उरण नगरपालिकेत दिसला का? दिसला नाही. आता पनवेल उरणमध्ये पनवेलची महानगरपालिका येईल तेव्हाही तुम्हाला परिस्थिती दिसेल. त्याच्यामुळे जे बोलतो ते काय आम्ही काय भविष्यवाले नाहीत, मी काय ज्योतिषी नाही आहे. आपल्याला राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये जे दिसतं ते तुम्हाला सांगणं हे तुमचं काम आहे आणि आमचं काम आहे, ते आम्ही करत असतो. नवीन आम्ही काय सांगत नाही. आम्ही जे आहे आकडे, लोकप्रतिनिधी, पूर्वी किती आमदार होते? एक काळ होता शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्रात 50च्या आसपास आमदार होते, आता 0 आमदार आहेत. आणि हीच परिस्थिती राहिल्यानंतर मागचं कॅडर लोकांचे प्रश्न सोडवणार कसे? आणि आता त्यांना आधार महाविकास आघाडी म्हणून आहे, एकत्र फिरतात, एकटा फिरायला इनसिक्युअर्ड असतं. त्याच्यामुळे सर्व पक्ष भिवंडी होऊन कुठून लांब लांबून लोक बोलवली जातात. आनंद आहे, फार दिवस येणार नाहीत. एकदा त्यांना जे काय आहे त्यातला रस संपला का मग तेही मोकळे होतील, तेही दिशेनाशी होतील. तुमचं म्हणणं आहे नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापलेलं नाही, पण उरण पनवेल अजिबात तापलेलं नाही. उरण पनवेललाही काय नाही. कोण कोणाला मारलं, काय केलं, सर्व हे पाकिटमार एकत्र होत आहेत, त्याच्याने काय फार विशेष फरक पडत नाही. बचत केल्याबद्दल आपण पाहतोय की सकाळच्या वेळेस जे आहे ते अनेक आमदार जे आहेत मॉर्निंग वॉक करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि विशेष करून नागपूरमध्ये वातावरण तापलेलं नाही, तर केवळ माध्यमांमध्ये वातावरण तापवलं जातं आहे असा आरोप जो आहे तो आमदार महेश बालदी यांच्याकडून केला जातो. कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.